कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे। त्यामुळे आमचं सर्व मतदारांना जाहीर आवाहन आहे की आपण प्रत्येकानं मतदान केंद्रावर त्या दिवशी जावं आणि आपलं मतदान नोंदवावं। मतदान करताना सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या EVM मशीन्स आहेत त्यामध्ये 2 BU असणार आहेत। बॅलेट युनिट फर्स्ट जे आहे जे की मतदाराच्या डाव्या हाताला कंपार्टमेंटमध्ये असेल, त्याच्यावर पहिल्यांदा ही गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे। ही गुलाबी रंगाची मतपत्रिका नगराध्यक्षासाठीच्या मतदानाची आहे। त्यानंतर प्रभागातील अ जागेसाठीची मतपत्रिका असणार आहे पांढऱ्या रंगाची, आणि दुसरं मतदाराच्या उजव्या हाताला जे कंपार्टमेंटमध्ये युनिट असेल बॅलेट युनिट त्याच्यावर निळ्या रंगाची ही मतपत्रिका असणार आहे। त्या प्रभागातील ब जागेसाठीची ही मतपत्रिका असणार आहे। बॅलेट म्हणजे मत अलॉट केल्यानंतर प्रत्येक मतदाराला 3 मतदान करण्याचा अधिकार आहे। लक्षात घ्या, प्रत्येक मतदारांनी 3 मतदान द्यायचं आहे। प्रत्येक मतपत्रिकेवर कोणत्याही एका उमेदवाराला नोटा वाटण्यासहित एकूण 8 उमेदवार असतील पहिल्या मतपत्रिकेवर, त्यापैकी कोणत्याही उमेदवाराला आपण आपलं मत नोंदवू शकता। मतं नोंदवायचे एकूण नगराध्यक्षासाठीचं 1, प्रभागामधील अ जागेसाठी 1 आणि प्रभागामधील ब जागेसाठीचं 1। अशा प्रकारे सर्वांनी 2 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा।